चंद्रकांत दादा पाटील म्हणाले हु इज दंगेकर. परंतु आज पुण्यामध्ये अशा पद्धतीनं बोलावं लागतंय. हाऊस द जोश म्हणत होतो, हाऊस द दंगेकर, अशा पद्धतीची प्रतिमा पुण्यामध्ये आज सध्या उमटते. रवींद्र धंगेकर पुण्यामधील न्याययोद्धा, न्यायपालिकेच्या बराबरीनं काम करणारा, किंबहुना न्यायपालिकेला, पोलीस प्रशासनाला, राजकारणाला आणि उद्योजकतेला, नागड्या कारभाराला चॅलेंज करणारा आणि सर्वसामान्य कुटुंबातील पोरांना न्याय देणारा पुण्यातील संघर्ष योद्धा म्हणजेच रवींद्र धंगेकर. कसब्यामधील 2019च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी टिळक निवडून आल्या आणि अवघ्या 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी देवाघरी गेल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी रवींद्र धंगेकर नावाची एक लाट आली आणि त्या लाटेमध्ये रवींद्र धंगेकर निवडून आले. खरं तर प्रचारामध्ये चंद्रकांत पाटील म्हणत होते हु इज धंगेकर. प्रत्येकाला वाटत होतं सर्वसामान्य नगरसेवक त्या ठिकाणी काय करणार हे तर त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्यानंतर त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून काँग्रेसनं त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. चांगल्या पद्धतीने त्यांनी लोकसभेची तिकीट घेऊन निवडणूक लढवली आणि लोकसभा लढवल्यानंतर रवींद्र धंगेकर निकालाची कोणत्याही प्रकारची वाट न बघता, वेटिंग पिरियड न ठेवता थेट कामाला लागले. पार्श्व कारमध्ये एका मोठ्या बिल्डराचा मुलगा येतो आणि सर्वसामान्य 2 निष्पाप जीवांचा बळी घेतो आणि त्यानंतर अगदी ससून हॉस्पिटलमधले पोस्टमार्टम करणारे रिपोर्ट्स दाबले जातात. न्यायपालिकेमध्ये 24 तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी बिल्डराच्या मुलाला जामीन मिळतो. पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद झाल्यानंतर त्या गंभीर गुन्ह्याची नोंद त्या ठिकाणी IPS अधिकाऱ्याला त्या ठिकाणी ब्रिफिंग केलं जात नाही आणि त्याचबरोबर अनेक राजकीय प्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी मूग गिळून गप्प बसतात आणि अशा या मूग गिळून गप्प बसलेल्या माजुरड्या व्यवस्थेला वटणीवरती आणण्यासाठी येतो पुढं रवींद्र धंगेकर. अत्यंत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून राहणारा आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न रोज सकाळी त्या ठिकाणी मॅरेथॉन अशा पद्धतीचं वॉकिंग करत असताना सोडवणारा आमदार म्हणजे जनप्रतिनिधी म्हणजे रवींद्र धंगेकर. खरं तर पुण्याची मुंबईची दुनियाही वेगळी आहे. मुंबईचं एक स्वरूप वेगळं आहे आणि दुसरं स्वरूप वेगळं आहे. पुण्याचं दुसरं स्वरूप, खरं तर पहिलं स्वरूप ही सर्वांना माहिती आहे. सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या शिक्षणाचं माहेरघर, अनेक प्रख्यात युनिव्हर्सिटीज, अनेक प्रख्यात प्राध्यापक त्या ठिकाणी होऊन गेले. परंतु त्या ठिकाणची जी चंदेरी दुनिया आहे, जी झगमगाट आहे, त्या झगमगाटामधला जो काही एक निगेटिव्ह पॉईंट आहे, तो निगेटिव्ह पॉईंट त्या दिवशी आपण पहाटे 2च्या सुमारास त्या ठिकाणी आपण अनुभवला. सर्वसामान्य घरातील 2 निष्पाप जीव त्या ठिकाणी गेले. कोणीही त्या ठिकाणी या प्रकरणाला खऱ्या अर्थानं पुढं आणण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी न्यायपालिकासुद्धा अशा पद्धतीनं वागू शकते का याच्यावरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणताही मॅनेज न होता, कोणताही कॉम्प्रोमाइज न करता, कोणत्याही प्रकारच्या डीलला न बाळता रवींद्र धंगेकर नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी एकटा पुन्हा अख्खा पुण्याला त्या ठिकाणी डोक्यावरती घेतो आणि त्या ठिकाणी प्रशासनाला भेटतो. आणि प्रशासनाला भेटलेलं बघून त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष रवींद्र धंगेकरांच्या सुद्धा मत्तेला येतात. सुषमाताई अंधारेसुद्धा त्या ठिकाणी येतात. खोके त्या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम करतात. ज्या पद्धतीनं रवींद्र धंगेकर त्या ठिकाणी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या ठिकाणी पोलिसांची किंबहुना एक्साईज डिपार्टमेंटची जी पोलखोल करतात, अशा पद्धतीचा आमदार त्या ठिकाणी आज पुण्या शहराला लाभलेला आहे. खरंच ही पुणे शहरासाठी सुद्धा प्राऊड मुमेंट आहे. खरं तर एका बाजूला प्रशासन, दुसऱ्या बाजूला पॅरलली त्या ठिकाणी राजकारण आणि तिसऱ्याच बाजूला त्या ठिकाणी मीडिया आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्र त्या ठिकाणी चालत असतं. परंतु कॉर्पोरेट क्षेत्र, न्यूज मीडिया, त्याचबरोबर प्रशासन आणि राजकारणामधील सुद्धा काही व्यक्ती इतकी एका बाजूला असताना, पैशाच्या भावावरती विकले जात असताना दुसऱ्या बाजूला एक प्रामाणिक सच्चा राजकारणी या सर्व व्यवस्थेला भिडून उरतो. खरं तर ही त्या ठिकाणी एक कौतुकाचीच विषय आहे. पुण्यामध्ये सद्यस्थितीला अनेक पब्स आहेत, अनेक बार्स आहेत जे की अनधिकृत आहेत. त्या अनधिकृत बारला खऱ्या अर्थानं कोण खतपाणी घालते, कोणत्या नेत्यांचे, कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी हात लपलेले आहेत, कोणाकोणाचे त्या ठिकाणी भागीदार आहे, ह्या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी ऑन द रेकॉर्ड त्या ठिकाणी जाहीर करणारा एकमेव आमदार म्हणजे रवींद्र धंगेकर. खरं तर पुणे शिवछत्रपतींनी पावन झालेली भूमी, सकळ सुखांचा त्याग करून साधितो जो योग, राज्य साधनेचे लगबग कैसे ऐसे, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी आणि
या भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षे ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. त्या महाराष्ट्र धर्माची जी बीजं रोवली गेली त्या पुण्यामध्ये जर का अशा गोष्टी घडत असतील आणि त्या गोष्टी जर का रवींद्र धंगेकर नावाचा सच्चा त्या ठिकाणी जनप्रतिनिधी या सर्व गोष्टीवरती आवाज उठवत असेल तर नक्कीच 21व्या शतकातील खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा मावळा म्हणजेच रवींद्र धंगेकर आहे असं म्हटलं तर त्या ठिकाणी अतिशयोक्ती ठरणार नाही. 2010-11च्या सुमारास सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्टी झाली आणि ती संपूर्ण रेव पार्टी अगदी देशभरामध्ये आणि जगभरामध्ये प्रसिद्ध झाली. शिवछत्रपतींनी पावन झालेल्या त्या सिंहगडाच्या पायथ्याशी तरुण पिढी महाराष्ट्राची जर का अशा पद्धतीची रेव पार्टी साजरी करत असेल तर शिवछत्रपतींचं शिवकल्याणकारी राज्य, शिवछत्रपतींचं संस्कारी राज्य, ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की जिजामाता माऊसाहेब कडाडल्या की शिवाराजे आपल्याला मुली नाचवायच्या नाहीत तर वाचवायच्या आहेत आणि खऱ्या अर्थानं मुलींचा महिलांचा आदर करता राजा त्या राजाच्या पावन झालेल्या त्या राजांच्या सहवासानं पावन झालेल्या त्या सिंहगडाच्या पायथ्याशी ते रेव पार्टी झाली आणि त्यानंतर मात्र आराराबा पाटलाने एक अप्रतिम आणि अनब्रेकेबल अशा पद्धतीचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व डान्स बार, पब्स आणि सर्वच्या सर्व पद्धतीचे अनधिकृत हे जे काही अड्डे आहेत त्या अड्डे बंद करण्याचं काम आराराबासारख्या जनप्रतिनिधीने घेतलं. खरं तर त्याच्यानंतर अनेक सरकार आली गेली आणि सर्वांचे हात सर्वांच्या डीलरशिप त्या ठिकाणी असल्यामुळं अनेक जणांचे लागेबंद असल्यामुळं पुन्हा ती नाईट बारची पार्टी कल्चर सुरू झाली. परंतु या सर्व गोष्टीला खऱ्या अर्थानं धंगेकरांनी दंगाच माजून दिलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये चालणाऱ्या निगेटिव्ह बाजू जी दुसरी बाजू आहे, प्रत्येक नाण्याला एक बाजू असते, त्या नाण्याची दुसरी बाजू उघड करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं रवींद्र धंगेकरांसारखा जनप्रतिनिधी सद्यस्थितीत असणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि त्यांच्यासारख्या जनप्रतिनिधीला सहकार्य करणं, तशा पद्धतीचे जनप्रतिनिधी संसदेमध्ये, विधान भवनामध्ये आणि सर्वच्या सर्व ठिकाणी पाठवणं हे तुम्हा आम्हाचं नक्कीच एक कर्तव्य आहे. तुर्तास इथं धन्यवाद.